श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. नमस्कार सगळ्यांना. या गुलाबजाम भरू लागायला मला. हॅलो हॅलो हॅलो. साई आर्ट्स, तुमचं नाव माहिती नाही, तुमच्या याच्यावर साई आर्ट्स लिहून आलंय. सो हाय हाय सगळ्यांना नमस्कार. हे बघा, हे असं मला आवडत नाही. मग माहितीये का, मी युट्यूबला लाईव्ह आले तर एकही इथलं लोक तिथं जॉईन झालं नाही. तिकडचे माझे वेगळे सबस्क्रायबर जॉईन झाले आणि इकडे आता युट्यूबवर मला इंस्टाग्रामवर हाय करतात. हाय माझ्या भावाचं नाव पण दत्ता आहे, तुम्हाला माहिती आहे का. माझा सख्खा भाऊ आहे, त्याचं नाव पण दत्ता आहे आणि मी खूप मजेत आहे खूप. हाय हाय अक्षय. हाय हाय सगळ्यांना. जेवण वगैरे झालं का तुमचं? आपण पाटस बाजाराची तयारी करतोय. कोण कोण येणार आहे पाटस बाजारामध्ये मला सांगा बरं. हाय प्रियंका. प्रियंका, तुम्ही येणार आहात पाटस बाजारमध्ये, मग मला भेटायला नक्की या. साई आर्ट्स, तुम्ही येणार आहात. आमचं झालं दादा जेवण. मुलगा कुठे आहे? मुलगा झोपला ताई. त्याला झोपवून मगच मी लाईव्ह येते किंवा मी हे कामं करते, कारण तो मग मध्ये मध्ये जास्त करतो आणि मग माझे कामं पण होत नाही आणि त्याची तब्येत पण मग खराब होते. जास्त गुलाबजाम खातो मग तो. 6 नंतर येणार आहात? हो, मी पण 5 साडेपाचच्या पुढेच येते बाजारात प्रियंका ताई. साडेपाचच्या नंतरच मी बाजारात येते पाटस बाजारामध्ये. मला यायला थोडा वेळ लागतो तिथं. मिस्टर कुठे गेले? कंपनीत. ते त्यांचा जॉब करतात, आपण आपला जॉब करावा. हो या या नक्की या, सगळे या, भेटायला या आणि सांगा तुमचे इन्स्टाचे व्हिडिओ घेऊन बघून भेटायला आलो तुमचे युट्यूबचे. आज पाटसचा बाजार आहे. हो, ते पण येणार आहेत की बाजारात विकायला. मी फक्त गुलाबजाम विकते पाटसच्या बाजारामध्ये, कुरकुमच्या बाजारामध्ये. दौंड मध्ये कुठे राहता? व्हेरी पर्सनल क्वेश्चन, असे प्रश्न विचारू नका. मी दौंड मध्ये नाही राहत. मी दौंड जवळ एक छोटंसं गाव आहे, तिथे राहत. मिस्टर पण येतात माझे बाजारात आमच्या बरोबर आणि त्यांच्या बरोबरच तर येते मी. ते कंपनीतनं आल्यावर मगच आम्ही बाजारात येतो. वेळ लागतो जरा, पाटस थोडं लांब पडतं आम्हाला. दौंडच्या बाजारात नाही येत का? नाही हो, दौंडचा बाजार पण थोडा लांब पडतो मला. आणि अजून हे 2च बाजार सेटल करतायत. अजून इथं जागा वगैरे ह्याचा प्रॉब्लेम होतोय, त्याच्यामुळे दौंडच्या बाजाराचा अजून विचार नाही केला. विचार चालला आहे. एकतर गावाची नावं पण येत नाही मला पटकन. खूप दिवस खूप दिवस झाले ह्याला स्ट्रॉबेरी समजताय. ओ, गुलाबजाम विकते मी बाजारात. गुलाबजाम, आपली रील्स बघा एकदा परत. तुम्ही कुरकुमला, मला वाटलं तुम्ही पाटसचे आहात. आणि हो, आपल्या बायोमध्ये जरी पाहिलं तरी मी लिहिलंय गुलाबजामुन गद म्हणून, तर तिथेही तुम्हाला कळेल की हे स्ट्रॉबेरी नाहीत, गुलाबजाम आहेत म्हणून. हाय शिवानी, कशी आहेस? मुलगी कशी आहे तुझी? तिला परत एकदा हॅपी बर्थडे. तुझी तब्येत वगैरे कशी आहे? ओके ठीक आहे. कुरकुमला राहता? ओके. हो, मोठी ऑर्डर पण घेते ना, त्याच्यासाठीच तर चालू केलंय, मोठी ऑर्डर येण्यासाठीच. आणि ऑर्डर द्यायची असली तर त्याची प्रोसेस काय आहे मी सांगते. छान आहेस तुम्ही? कशा? मी एकदम मजेत. कशी वाटते तुला? एकदम मस्त मजेत खुशीत. ओके, कुरकुमला राहता, कळलं मला दादा ते तुमचं. हाय नैना, तू कशी आहेस? एक नंबर बिझनेस चालू आहे. थँक्यू. स्वामी समर्थांची कृपा, आपलं काहीच नाही. 280 रुपये किलो गुलाबजाम देतो आपण. आणि हा एक डबा मी आता तुम्हाला दाखवतेच. तो डबा 30ला 1, 50ला 2 देते मी. आणि 280 रुपये किलो फक्त दौंड तालुक्यातच. दौंड तालुक्याच्या बाहेर अजून आपण देणं चालू केलं नाही.
आणि जर घ्यायचंच असेल तर मला DM करायचा, तुमचा नंबर, तुमचा ॲड्रेस आणि तुम्हाला कुठल्या दिवशी पाहिजे हे पण मला DM करायचं, म्हणजे मी तुमची ऑर्डर बनवून देईन. हो, पाटसला आहे ना आज. हा सॉरी, कमेंट्स वाचता वाचता फक्त डबा पकडून हातात. हा डबा 30ला 1, 50ला 2 देते आणि 280 रुपये किलो देते. जर मोठी ऑर्डर असेल तरी मला सांगा. आता लवकरच आपली 9,000ची फॅमिली होणार आहे. 9,000 नाही, 7,000ची, सॉरी 7,000ची फॅमिली होणार आहे इंस्टाग्रामवर. आणि यूट्यूबवर आपण आता 1500ची फॅमिली झालो. काय काय बनवते तर मी सगळंच, पण मी आता सध्या फक्त गुलाबजामची ऑर्डर घेते, तेही घरगुती खव्याचे गुलाबजाम. आणि बनवते मी सगळंच, मला सगळंच बनवता येतं नॉनव्हेज सोडून. सॉरी, आम्ही वाडकरी लोक आहे, आम्ही नॉनव्हेज बनवत नाही, बाकी सगळं बनवते. म्हणजे पर पीस 5 रुपये. हो, पर पीस 5 रुपये. हे बघा, पीसवर आपण देत नाही, सॉरी पीसवर नाही देत मी गुलाबजाम, मी डायरेक्ट हे भरते. 5 पूजाताई 5 येतात एका ह्याच्यात, 5 गुलाबजाम आहेत. हाय ओम, कसा आहेस? आता तुला कळलं मी लाईव्ह आले तर, तूच नसतो ऑनलाईन म्हणून मग तुला कळत नाही मी लाईव्ह येते तर. थँक्यू, छान आहेत, थँक्यू. मी आता युट्यूबवर पण लाईव्ह होते ओम, तिथं पण तू आला नाहीस. हाय पूजा, हाय. यूट्यूब चॅनल मॉनिटाईज झालं का तुमचं? नाही दत्ता दादा, अजून झालं नाही आहे माझं यूट्यूब चॅनल मॉनिटाईज. झालं पाहिजे, आत्ता फोन बघितला ना तू, त्याच्यामुळेच. झालं पाहिजे, तुमचा तिकडे सगळ्यांचा सपोर्ट. अच्छा, मी आत्ताच यूट्यूबवर तुमच्याबद्दल बोलली, त्या सगळ्या बायकांना, ज्या बायका यूट्यूबला जॉईन झाल्या होत्या ना, ओळखलं. त्यांना सांगितलं की एक ताई भेटलेल्या, पण त्यांच्याबरोबर व्हिडिओ घ्यायचंच लक्षात नाही. सॉरी बरं का, मला व्हिडिओ घ्यायचा होता तुमच्याबरोबर, पण एवढ्या घाईमध्ये होते की तुमच्याबरोबर व्हिडिओज घेणं विसरले. ओम मला विचारतोय तुमचं चॅनल मॉनिटाईज कधी होणार यूट्यूबचं. तर यूट्यूब चॅनल मॉनिटाईज व्हायला तुमच्या सगळ्यांचा मला सपोर्ट लागणार आहे. जसा इथं इंस्टाग्रामवर सपोर्ट करताय तसं तिथं सपोर्ट करा. तिथले माझे व्हिडिओ बघा, रील्स सॉरी शॉर्ट्स बघा, मोठे व्हिडिओ बघा. डीमार्टला हो मी आली आहे ना प्रियंकाताई, डीमार्टला जाऊन आले मी, शनिवारी जाऊन आले. तुम्ही जर यूट्यूबला मला फॉलो करत असतात तर तुम्हाला माहिती पडलं असतं. ठीक आहे, नेक्स्ट टाइम नक्की. हो, हाफ मॉनिटाईज झालंय. अच्छा, तुम्ही एकदा माझं चॅनल जाऊन हे करा, त्यांच्यात तुम्हाला जर काही वाटत असेल की मी काही चुकी करते तर मला नक्की सांगा. मी नवीन आहे, मला जेवढं मला त्याच्यातलं येतं तेवढंच येतं, पूर्ण मला त्याच्यातली काही माहिती नाही. तरी माणूस शिकत राहतो आयुष्यभर. मी शिकत आहे, मी करत आहे. आणि पूजाताई नेक्स्ट टाइम नक्की आपण फोटो किंवा व्हिडिओ काढू. माझं त्या दिवशी जरा घाईत होते त्यामुळे लक्ष नव्हतं. नाही, मी पाटसला नाही राहत. तुम्ही मला मेसेजला रिप्लाय नाही दिला. मी पूजा, सॉरी, तुम्ही मला ना एकदा व्यवस्थित मेसेज करता का? सॉरी बरं का, कारण आता किती वाजता येणार आहेत बाजारात, मी बाजारात 5च्या पुढे येणार आहे. आणि हळू 2 मिनिटं थांबा. आणि मी तुमच्या मेसेजला रिप्लाय दिला नाही ताई, पूजाताई म्हणून सॉरी बरं का, मनापासून सॉरी. पण लोक कसे मेसेज करतात तुम्हाला माहिती आहे ना आजकाल हे किती आहे. तर मी सगळे मेसेजची रिक्वेस्ट बघतच नाही. कुठं बघते तर तुम्ही फक्त तुमचं नाव मला मेसेज करा फक्त, आणि तुम्ही राहता कुठं मेसेज करा, आपण छान गप्पा मारू. सॉरी, मी असं ऑनलाईन सांगू शकत नाही की मी कुठं राहते म्हणून, पण मी दौंड तालुक्यातल्या एका छोट्याशा गावात राहते आणि ते पाटस जवळच आहे. म्हणजे पाटसला माझं कधीतरी येणं जाणं राहतं. हो, गुलाबजाम पॅकिंग करणं चालू आहे माझी. आता आपली पाटस बाजाराची तयारी चालू आहे. कुणाचे प्रश्न जर वर गेले असतील तर माफ करा बरं का. आणि पूजाताई तुम्ही मला परत एकदा मेसेज करा, माफ करा मी तुम्हाला रिप्लाय दिला नाही, कारण बाकीचे लोक पण इतके मेसेज करतात, तुम्ही समजू शकता. एक स्त्री म्हणून तुम्ही समजू शकता मी काय म्हणते. तर हाय, बिग वनला येता का? एवढं लांब बिग वनला नाही येत आम्ही. हाय सगळ्यांना हाय. पाटस बाजारात येणार आहात का तुम्ही?
ऑर्डर कशी द्यायची? तर ऑर्डर देण्यासाठी आता सगळे लोक लक्ष द्या. ऑर्डर देण्यासाठी काय करायचं आहे, मला DM करायचं आहे, म्हणजे डायरेक्ट मेसेज करायचा आहे इंस्टाग्रामला. पण फक्त हाय, हॅलो, नमस्कार असे मेसेज नका करू. तुम्हाला ऑर्डर द्यायची असल्यास मेसेज असा करा की नमस्कार, आम्हाला ऑर्डर द्यायची आहे. तुमचं पूर्ण नाव नाही, म्हणजे तुमचं नाव, तुमचा नंबर आणि तुमचा ॲड्रेस, तुम्हाला किती किलोची ऑर्डर द्यायची आहे आणि तुम्हाला ती ऑर्डर कधी हवी आहे, हे मला पूर्ण एकाच मेसेजमध्ये जर तुम्ही DM केलं तर मी नक्की रिप्लाय देईल. कारण की फक्त हाय हॅलो, खूप लोक मला हाय हॅलोचे मेसेज करतात, DM करतात, त्यामुळे मी सगळ्यांची रिक्वेस्ट नाही बघत आहे. जर तुम्हाला खरं मध्ये ऑर्डर द्यायची असेल तर नक्कीच मला असा DM करा, तुमचं नाव, नंबर, ॲड्रेस आणि तुम्हाला कधी आणि किती किलोचे गुलाबजाम पाहिजे असं. आत्ता मेसेज केला आहे, मला गुलाबजाम ट्राय करायचे आहेत, बट मी जास्त मार्केटला येत नाही. ओके, चालेल. तुम्ही जर आज जर आल्या पाटसच्या बाजारात तर घेऊन जाऊ शकता. तुमचे मिस्टर वगैरे जरी आले तरी त्यांना सांगा की माझ्याकडनं घेऊन जा, एकदा ट्राय करा आणि त्याच्यानंतर ऑर्डर द्या. आणि तुम्हाला जर गुलाबजामची रेसिपी पाहिजे असेल सगळ्यांना, माझी सिक्रेट रेसिपी आहे ही थोडीशी, तर मला आत्ताच यूट्यूबला जाऊन सबस्क्राईब करा माझं चॅनल आणि त्याची लिंक आपल्या बायोमध्ये आहे. तर मी लवकरच, आता मी ट्रायपॉड मागवला आहे, आतापर्यंत माझ्याकडे ट्रायपॉड नव्हता, मी आत्ता ट्रायपॉड मागवला आहे आणि मी लवकरच त्याची रेसिपी शेअर करणार आहे. हाय सगळ्यांना. तुम्ही येणार आहात दत्ता दादा, नक्की या आणि मला सांगा की मी तुमचा इंस्टाग्रामचे व्हिडिओ बघून आले. दाल बाटीची रेसिपी हवी आहे ना, मी टाकली आहे ताई ह्याच्यात यूट्यूबला, फक्त मी बाटीचे टाकले, डाळीचे अजून टाकायचे. वाव, पत्ता सांगा ना तुमचा ताई. अरे बाबा, पत्ता असा ऑनलाईन जर सांगितला दादा तर कसं होईल सांगा बरं मला. हाय रॉयल प्रिन्स, हाय सगळ्यांना. हाय कसे आहात? मिस्टर बोलले त्यांना आवडतात खूप ऑर्डर का दाल बाटीची ऑर्डर. पण तुम्ही राहता कुठं मला कमेंटमध्ये सांगा, मग मी सांगते की मी घेऊ शकते की नाही. म्हणजे मी तुम्हाला पार्सल तो तिथपर्यंत देता आली पाहिजे. मी घेईल, पण मला आवडतात बनवायला, पण खूप भारी होतात. आमच्या इथं त्याला बाफले म्हणतो आम्ही आणि जरा मॉडर्न शब्दात त्याला दाल बाटी म्हणतात. हाय बंटी, हाय. हे फोटोग्राफर बंटी बोलतायत का? मला एवढं कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्ही फोटोग्राफर बंटी आहात का? उर्मिला जाधव, मला ॲड नाही करता येत. मी आत्ता तिसऱ्यांदाच इंस्टाग्रामवर लाईव्ह येते आणि मला ते ॲड वगैरे नाही करता येत, सॉरी. हाय निलेश, हॅलो सगळ्यांना. आणि हो, कसे आहात तुम्ही? गजानन महाराजांच्या मंदिराजवळ तुमचे गुलाबजाम शेगावला येऊ शकतील का? मला पण कसं सांगू, कमेंटला कुठं राहते ते मेसेज करते. ओके चालेल, मेसेज करा. यूट्यूब लाईव्हचा हे बघा, यूट्यूब कितीला पॅकेट आहे, हळूहळू मेसेज करा, मी सगळ्यांना रिप्लाय द्यायचा प्रयत्न करते. हे पॅकेट 30ला 1, 50ला 2 आहेत. ह्याच्यात 5 गुलाबजाम असतात आणि 280 रुपये किलो आपण देतो. हाय सगळ्यांना, हॅलो. आणि तुम्ही मला ज्यांना दाल बाटीची रेसिपी पाहिजे, म्हणजेच बाफल्यांची रेसिपी पाहिजे, तर मी यूट्यूब चॅनलवर अपलोड केली आहे, ते नक्की जावा. आणि मी कुठे राहते असं मी ऑनलाईन सांगू शकत नाही, माफ करा, पण मी दौंड तालुक्यातल्या एका छोट्याशा गावात राहते आणि मी कुरकुम आणि पाटसचा बाजार करते आणि सेफ्टीसाठी मी कुठे राहते हे सांगू शकत नाही बरं का. आत्ताच मी उत्तर दिलं, मी कुठे राहते हे सांगू शकत नाही, सॉरी, माफ करा. योगिता कोण हो? योगिता तुमच्या गावची आहे का? सॉरी बरं का, पण मला योगिता आठवत नाहीये. कोण योगिता म्हणताय?
पांढरेवाडीमध्ये राहता आता? पांढरेवाडी? नो नो नो, काहीतरी कन्फ्युजन झालं आहे. तुम्हाला मी पाटसमध्ये पाहिलं आहे. हो, मी पाटसमध्ये येत जात राहते. पाटसजवळच मी राहते. माहिती आहे तुम्ही नाही येणार दादा. सगळे लोक तुमच्यासारखे चांगले नाहीत. चांगले लोक कमी आहेत तुमच्यासारखी दुनियेमध्ये, म्हणूनच सांगत नाहीये. तुम्ही मला कार्तिक तुमची काहीच कमेंट समजली नाहीये. माही हॅलो, हाय हाय. मॅडम नंबर पाठवा तुमचा. कशाला पाहिजे तुम्हाला माझा नंबर तेही सांगा मला. पाटसला आवाडनगरला असते योगिता. नाही हो, मी नाही ओळखत कुणाला योगिताला. म्हणजे एक दोन योगिताला ओळखते मी, पण ती तीच आहे की नाही हे मला नाही माहिती बरं का. सॉरी बरं का. ठीक आहे, ओळखतही असेल ताई. माझ्या घरी कार्यक्रम आहे, मला 10 किलोची ऑर्डर द्यायची आहे. काही डिस्काउंट मिळेल का? गुलाबजाम न्यायला यायचं आहे. मग पाटसच्या बाजारात या, कुरकुमच्या बाजारात या प्लीज. असं ऑनलाईन नंबर वगैरे नका मागू किंवा ॲड्रेस नका मागू. आणि ज्यांना ते 10 किलोची ऑर्डर द्यायची आहे त्यांना मी ऑर्डर देण्यासाठी काय करावं लागतं हे मी आता सांगितलं आहे आणि परत सांगणार आहे. तर असं आहे की तुम्हाला जर ऑर्डर द्यायची आहे, हो गुलाबजाम आहेत, आणि तुम्हाला जर ऑर्डर द्यायची आहे तर तुम्ही मला इन्स्टाला DM करू शकता. पण DM हाय हॅलो नमस्कार असा काहीच करू नका. असा DM करा की मॅडम आम्हाला गुलाबजामची ऑर्डर द्यायची आहे आणि तुमचं नाव, नंबर आणि ॲड्रेस हे 3 गोष्टी त्याच्यात मेन्शन करा. तुमच्या नंबरवर कॉल करू आम्ही. तर तो नंबरही मेन्शन करा आणि तुम्हाला कधी ऑर्डर पाहिजे आणि किती किलोची पाहिजे हेही मला करा. तुम्ही बाजारात कुठं बसता? ते 2 मिनिटात मी तुम्हाला कसं सांगू मी कुठं बसते. ते मंचुरियनवाले ताई आहेत माहिती आहे का, दाबेली आणि मंचुरियन, त्यांच्या मागे जे फ्रुट्सवाले असतात त्यांच्या लाईनीत मी बसते. थँक्यू पूजाताई. असे सपोर्टिव्ह लोक पाहिजे. बिरोबावाडीला राहत आहे का? म्हणजे मी ज्या गावाचा व्हिडिओ काढेल तिथं मी राहते असं नाही आहे दादा. मला काही कामासाठी मी तिथं गेलेले म्हणून तिथला व्हिडिओ काढला. आत्ता मला अजून 2-4 गावाला जाऊन व्हिडिओ काढायचे आहे. डिस्काउंट हो नक्कीच मिळेल. डिस्काउंट का नाही मिळणार, पण आपल्याला त्याच्या आधी बोलायला पाहिजे की तुम्हाला कधी पाहिजे, किती किलो पाहिजे, तुम्ही कुठं राहता, तुम्हाला खरंच पाहिजे का तुम्ही बाकी लोकांसारखं हे करताय, फेक मध्ये सांगताय का पाहिजे म्हणून. त्यांनी सांगितलं आमच्या गावातली आहे म्हणून. अच्छा ओके. हां मॅडम जेवण झालं का? हो जेवण वगैरे झालं. कुरकुमचा बाजार कुठं बसता? कुरकुमच्या बाजारात मी मस्जिद माहिती आहे ना, किराणावाल्यांची लाईन आहे तिथे जे मस्जिद आहे त्याच्या समोरच मी बसते. आणि ते योगिता, तर तिचं नाव रुपाली म्हणून मला माहिती आहे. सॉरी, म्हणून मी एवढा वेळ ओळख मला येत नव्हती. तर तिचं आणि माहेर जवळ आहे माझं. आणि आमच्या मित्राची बायको आहे ती, आमच्या ह्यांच्या मित्राची बायको आहे ती. सो आत्ता ओळखलं मी. सॉरी बरं का असं तुम्ही सांगितल्यानंतर, कारण माझ्या गावच्या साईडची ती एकच आहे. हाय सिद्धार्थ. ओके सिद्धार्थ हाय. कार्तिक आम्ही बॉडी राहतो. काय म्हणताय बिचारा, काय मिळाल? हो मी आज बाजारात येणार आहेत. हो 10 किलो. हो 10 किलो, तुम्ही 10 किलोच घ्या, फक्त व्यवस्थित मेसेज करा. कुरकुम बाजार मी 5च्या नंतरच येते. कुरकुम बाजारामध्ये तो गुरुवारचा बाजार असतो कुरकुमचा. मी 5-5:30च्या नंतरच दोन्ही बाजारामध्ये येते. आणि तुम्हाला 10 किलोची ऑर्डर भेटताय. तुमचा ननदबाई माझ्या घराजवळच आहेत. अश्विनी वानखडे, तुम्ही बेलखेडच्या आहात का? हाय अश्विनी ताई, तुम्ही बेलखेडच्या आहात का तेही सांगा मला. आणि ननदबाईंना हाय सांगा आमच्या. हा मला कळलंच ते. हा आम्ही पण घेतले आहेत, मस्त आहे क्वालिटी. बघा ऐका सगळे, कमेंट्स वाचा की त्यांनी आमचे गुलाबजाम घेतले आहेत. वरवंटला यायचंय व्हिडिओ काढायला, खरंच यायचंय. ते मंदिर नाही का, आता मला माफ करा, मला त्या मंदिराचं नाव आठवत नाहीये. ब्रिजच्या शेजारी मंदिर आहे मोठं शंकराचं. ये ना मग ओम, मला तर मदत पाहिजे बाबा. बघ 10 किलोची ऑर्डर देते, तू आला तर दोघं भाऊ मिळून करू. कुरकुमचा बाजार गुरुवारी असतो आणि संध्याकाळीच भरतो तो.
रविवारी घरीच असते, रविवारी कुठंच जात नाही, रविवार सुट्टीचा दिवस आपला. काय विकताय आता ताई? हे बघा गुलाबजाम आहेत, हा 30ला 1, 50ला 2 डबे आहेत. 280 रुपये किलो गुलाबजाम घेते आणि हेच मी कुरकुम आणि पाटसच्या बाजारात विकते. स्वामी महाराज शेगाव माझ्या गावाचं नाव आहे. हो बरोबर आहे, शेगाव ठीक, त्याच साईडचे आम्ही आहोत. प्रॉपर शेगावचे नाही पण त्याच साईडचे आहोत आम्ही. या ना वरवंडला. ओ वरवंडला यायचंच आहे, काय सांगते मी, पण वेळ भेटत नाहीये सध्या. वरवंडला यायचंय, त्या मंदिरामध्ये व्हिडिओ करायला. हा नक्की ये, कुणी येत असलं की. बरं कुरकुमच्या बाजाराच्या दिवशी येतो तुमचे गुलाबजाम न्यायला. नक्की या, नक्की. माझे ह्या बाजारात पण माझे खूप सबस्क्रायबर आलेले, फॉलोअर्स आलेले, ते सांगून गेले की ताई आम्ही तुमचे व्हिडिओ बघतो, मला तुमचे व्हिडिओ आवडतात, आणि गुलाबजाम पण घेऊन गेले. आमिर मुलानी मला ओळखता मॅडम? नावावरनं तर नाही ओळखायला येत. या ताई बेलखेडला आले की नक्की भेटू ताई. पाटसला एवढं लवकर नाही, माफ करा, मी नावावरनं कुणालाच ओळखत नाहीये. मला ओळखता का, मला प्लीज मेसेज, म्हणजे नावावरनं ओळखत नाही, सॉरी बरं का. आपण बाजारात वगैरे भेटलो असेल कधीतरी. अरे काय ही मेंटॅलिटी सौरभ दादा, काय बाबा. जय शिवराय, जय शंभूराजे. अरे एवढ्या लोकांच्या समोर इज्जत घालवायची म्हणजे कसं रे दादा, सौरभ दादा बघ बरं तूच. नक्की भेटू. हा तेच, हा ते तुळजाभवानीच्या मंदिरात पण यायचं आहे. आणि आवाज नाही येते माझा? सगळ्यांना येत नाहीये का, तुम्हालाच येत नाहीये? गोपीनाथ मंदिर आहे ना, तर ते गावाच्या बाहेर, तिथं पण यायचंय. कधी येणार मग पाटसला? मी 5च्या पुढे येते पाटस बाजारात, 5, 5:30च्या पर्यंत मी पाटस बाजारात येते. मला उशीर लागतो जरा माझ्या गावावरनं तिथपर्यंत यायला, पण 5, 5:30 पर्यंत मी येते आणि 8, 8:30 पर्यंत मी बाजारात असते. आवाज येतोय का माझा? आवाज येतोय का मला सांगा बरं एकदा. एक दादावर म्हणत आहेत का आवाज येत नाहीये तुमचा म्हणून. कुरकुमला पण असताना तुम्ही? हो, कुरकुमच्या बाजारात पण असते. मला आवाज येतोय का पण माझा? येतोय आवाज क्लिअर, काही प्रॉब्लेम नाही बघा. आणि मी म्हणते किती विचारते, आवाज येतोय का, आवाज येतोय का. अश्विनी ताई तुम्हाला आवडतात का आमचे व्हिडिओ? युट्यूबला बघता का तुम्ही? युट्यूबला पण व्हिडिओ बघा आमचे, आणि युट्यूबला पण सांगा आवडतात का. मला अरे देवा, मी सांगते मी खरंच नावावरनं ओळखत नाही कुणाला, माफ करा. तुम्हाला जर खराब वाटत असेल तर, पण मी नावावरनं कुणाला ओळखत नाही. जर समोरासमोर बघितलं तर मी ओळखू शकेल तुम्हाला. येतोय की? ओके 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 ओके, कळलं. सौरभ दादा परत आलेत तुम्ही. मला वाटतं तुम्हाला लाईव्ह मधून मला आउट करावं लागेल. ओके. काय मी भावी आमदार बारामतीकर. हो ताई, मस्त व्हिडिओ असतात, 1 नंबर. थँक्यू. युट्यूबवर पण बघा. नमस्कार आमदार साहेब, आमच्याकडे जरा लक्ष द्या, आमच्या भागाचा विकास करा. दादू काय करू राहिला? ही आमची भाषा विदर्भाची, आणि दादू झोपलेला आहे. तुम्ही पाटस आणि केळगावला सारखे येता? ओके ताई, पाटसला येणार आहे का? हो, पाटसला आज येणार आहे मी, अंबिका ताई. पाटसच्या बाजारात 5, 5:30च्या पुढे येणार आहे. तुम्ही कोण कोण येणार आहे पाटसच्या बाजारामध्ये, आणि आल्यावर कोण कोण बोलायला येणार आहे माझ्या बरोबर, तेही सांगा. हाय हाय. अहो किती काम करताय, हात नाही का दुखतात? एकतर आवडीचं काम असलं की आपलं काहीच दुखत नाही. आणि मी आता पाटसमध्ये आहे. हो मॅम, या दादा मग संध्याकाळी बाजारात नक्की भेटायला.
मी येणार आहे ताई तुम्हाला भेटायला. नक्की भेटायला या आणि असं लांबून बघून जाऊ नका, माझ्याशी बोला, आपण गप्पा मारू छान. कुठं आहात तुम्ही? मी पाटसच्या बाजारात येणार आहे संध्याकाळी 5च्या नंतर. अजून कोणाचा तरी एक प्रश्न वर गेला, सॉरी बरं का, परत तुम्ही प्रश्न करू शकता. कुठून आहात तुम्ही मॅडम? आम्ही शेगावकर, विदर्भ महाराज की जय. किरण जाधव, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी सगळ्यांना देऊ इच्छिते की मी फक्त खव्याचे गुलाबजाम बनवते आणि ते मिळून येण्यासाठी थोडासा त्याच्यात मैदा ऍड करते. बाकी आपण पॅकेटचे, पावडरचे किंवा बाकी कुठल्याही गोष्टीचे गुलाबजाम बनवत नाही. स्पेशल आपण खव्याचे गुलाबजाम बनवतो. त्याची क्वालिटीही तुम्ही बघू शकता आणि ज्यांनी खाल्ली आहे त्यांनी कमेंटमध्ये आतापर्यंत सांगितलं आहे की कशी क्वालिटी असते. मी पिठा वगैरेचे कधीच गुलाबजाम बनवत नाही. मी फक्त खव्याचे गुलाबजाम बनवते, तोही ताजा विकत आणून. जर तुम्ही मला युट्यूबवर सबस्क्राईब केलेलं असेल आमचं चॅनल तर तुम्हाला तिथं कळेल की मी त्याच्यावर हेही टाकते मी कधी विकत आणला, कधी बनवले म्हणून. सो आपण खव्याचेच बनवतो. मॅडम मी पण शेगावला राहतो. जय गजानन. मी येणार आहे. कुठं भेटायला तुम्हाला? कुठं भेटायला तुम्ही मला येणार आहात ह्याचं उत्तर मी कसं देऊ तुम्हाला? तुम्ही कुठं मला भेटायला येणार आहात? ताई गुलाबजामुन खूप छान बनवताय ताई. थँक्यू सो मच. तुम्हाला आवडले ताई? खाल्लेत ना? मग कशी क्वालिटी आहे सांगा बरं मला, म्हणजे सगळ्यांना सांगा मला. म्हणजे हे बघा अंबिका ताईंनी सांगितली आहे, त्यांना आवडली आपल्या गुलाबजामची क्वालिटी. बाकी तुम्हाला कशी वाटते हे मला सांगा. आणि जे शेगावचे आहेत त्यांना सांगायचं मला, जय गजानन. गजानन महाराज आपल्या सगळ्यांवर कृपा ठेवो, त्यांचा आशीर्वाद आपल्यावर असाच राहो. डबा फुटला राव, छान आहे. थँक्यू, एक नंबर. थँक्यू. किरण हाय, कशी आहेस? शेगावमध्ये कुठे राहता? नांदुराला राहते दादा मी. नॉट शेगाव, नांदुरा. तुमच्या आयडीचं नाव लय भारी आहे. तुमचं नाव काय आहे? आला होतो आपल्या विदर्भाची आठवण झाली. पाटसमध्ये मी कुठं बसते? बाजारात. मटकीवाले काका आहेत एक, तिथं येऊ का गुलाबजाम खायला? नक्की या पाटस आणि कुरकुमच्या बाजारात. मला तर पाहिजेच, सगळे गुलाबजाम संपले पाहिजे म्हणून. तर मला त्यांच्या प्रश्नाचं उत्तर देऊ द्या की मी कुठं बसते. तर तिथं कलिंगडवाले एक दादा असतात बसलेले, माझ्या व्हिडिओमध्ये तुम्ही त्यांना बघितलं असेल बरेचदा. आणि मटकेवाले काका, त्यांच्या शेजारीच मी गुलाबजाम घेऊन बसलेली असते. किती वाजलेत आता मला बघू द्या. शपथ 3 वाजत आले. स्वामी समर्था. जय भवानी, जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ, जय महाराष्ट्र. हाय हाय हाय. 3 वाजत आले राव. मला सांगा, बाजारला पण जायचंय, तयारी पण करायची आहे. किती स्ट्रेस आयुष्य. हाय. तहान पण लागली आहे. हे आपले डबे भरून तयार आहेत. आपली बाजारची तयारी झालेली आहे. पाटसच्या बाजारामध्ये या लवकर लवकर. आपला सगळे गुलाबजाम संपवून घ्या. ऑनलाईन ऑर्डर करता का तुम्ही ताई? नाही सॉरी, आत्ता तरी मी फक्त दौंड तालुक्यात देते. काय भाव विकता गुलाबजाम? काय भाव विकता लिहा दादा, काय भाव नाही. 280 रुपये किलो विकते. आणि ताई तुम्ही मला बघितलं तर ते मंचुरियनवाल्या ताई आहेत माहिती का, दाबेली मंचुरियन विकतात, त्यांच्या मागच्या लाईनीला या, तिथं मी तुम्हाला दिसेल. किती वाजता बाजारला जायचंय मला? बाजारला बाबा ओम, ठीक आहे, येते तुम्हाला भेटायला. नक्की या ओम. मी बाजारला जाणार आहे 5-5:30ला, तुझे भाऊ घरी आल्यानंतर. आणि थँक्यू. पण हे फिल्टर आहे, तुम्ही मला खरं खरं बघितलं तरी असंच म्हणा. हे फिल्टर लावलंय आता मी लाईव्हला जे आहे ते. नाही, मला खरं आवडतं म्हणून सांगते. आता बघा प्रश्न केलाय वर राव काय. हा ओम, मला 5ला जायचं आहे, पण मला त्याच्या आधी संध्याकाळचा थोडासा स्वयंपाक करून जायचा आहे. दादू उठला तर दादूचं आवरायचं आहे, माझं आवरायचं आहे. आता हे गुलाबजामचे भांडे वगैरे पडलेत, ते करायचंय. आकाश, माझं जेवण झालंय, तुमचं झालं का जेवण? आणि ह्याला मुंग्या लागू नये म्हणून मी ह्याला असा साईडला खडू मारून घेतला.
वाजलेत मी सांगते, आता वाजलेत 3. मी 3 वाजून 5 मिनिटापर्यंत अजून लाईव्ह राहणार आहे. कुणाचे काही जर प्रश्न असतील तर मला नक्की विचारा. कुणाला काही सांगायचं असेल, विचारायचं असेल, गुलाबजामचे भाव विचारायचे असेल, या वाटून राहिलं पुण्याला, लवकर येऊ, मला पण पाहिजे बाबा सोबत. जर तुम्हाला कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही या 5 मिनिटात विचारू शकतात. आणि मी आत्ता गुलाबजाम भरले आहेत. चौधरी, तुमचं नाव मला माहिती नाही. आसिफ, तर मी नामदुरा, माझ्या मामाचं गाव आहे, तिवडी गाव आहे ताई. अच्छा, तुमचं नाव काय, पण तुमच्या आयडीचं नाव आवडलं बरं का मला. आपल्या विदर्भाची आठवण झाली एकदम, आला व तो छान. तुमच्या मुलाचं नाव काय आहे? आपल्या आयडीतच माझ्या मुलाचं नाव आहे आणि त्याचं नाव आहे राघव. त्याच राघव आणि आई. आणि अजून वरचे प्रश्न गेले. राव काय, राव असं नका करू. कुठे राहता तुम्ही? नवीन जॉईन झालेले दिसता. या प्रश्नाचं उत्तर मी आधीच दिलं. तुम्ही ताई व्हिडिओ खूप छान बनवता तुम्ही. बाजारात मला तुमच्या व्हिडिओमध्ये घ्या ना. ओ नक्की या, मला आवडेल कुणी माझ्या व्हिडिओमध्ये आलं होतं. फक्त आता तुम्ही एक स्त्री आहे म्हणून नाही, पण जे लोक येतात, जे माणसं येतात, जर तुम्ही मॅनर्समध्ये असाल, विजय बोदडे, ओके ठीक आहे. तर 10 किलोच्या ऑर्डरसाठी किती दिवस आधी सांगायचं लागेल? 1च दिवस आधी, जास्त नाही, 1 किंवा 2 दिवस आधी जास्तीत जास्त. 10 किलोच्या ऑर्डरसाठी. निलेश शिंदे आहे का तुमचं नाव? हां, निलेश शिंदे. अंबिकाताईंचा प्रश्न वर गेला. तर मला व्हिडिओमध्ये घ्यायला आवडेल, फक्त मॅनर्समध्ये लोक पाहिजेत आणि गिव्ह रिस्पेक्ट अँड टेक रिस्पेक्ट हा आपला फंडा आहे. तुम्ही रिस्पेक्टफुली वागा, मी रिस्पेक्टफुली वागेल आणि बस. मग ऑलवेज वेलकम आपल्या व्हिडिओमध्ये. मलाही आवडतं. चला, मी अजून फक्त 5 मिनिटं आहे ऑनलाईन. तुम्हाला विचारायचं, सांगायचं काही असेल तर सांगा. आणि त्याच्या आधी मला तुम्हाला सांगायचं आहे, तुमचं जर कुठलं शॉप, हॉटेल, दुकान, तुमचा कुठलाही व्यवसाय असेल, त्याचं जर तुम्हाला माझ्याकडून प्रमोशन करून घ्यायचं असेल तर आपण प्रमोशन करू. तुम्ही मला DM करा की मॅडम आम्हाला प्रमोशन करायचं आहे, असा हाय, हॅलो, नमस्कार असा मेसेज करू नका. त्याला मी रिप्लाय देऊ शकणार नाही. तुम्हाला जर प्रमोशन करायचं असेल तुमच्या दुकानाचं, हॉटेलचं, शॉपचं, कपड्यांच्या दुकानाचं, भांड्यांच्या दुकानाचं, तर तुम्ही मला नक्की DM करा, आपण करू. आणि हो, हे सगळं फक्त दौंड तालुक्यात, दौंड किंवा बारामती, जे गावं मला जवळ पडतील त्या गावात मी प्रमोशन करेल. तुमच्या दुकानात येऊन आपण व्हिडिओ बनवू, लोकांपर्यंत तुमच्या दुकानाची माहिती जाईल, तुमच्या दुकानाचे ग्राहक वाढतील. आणि आता आपली 7,000ची फॅमिली होते. 7,000 लोक तुमचे, 7,000 तर बघता येतच. हो, आज पाटसमध्ये बाजारात येणार आहे मी 5-5:30च्या नंतर. त्याच्या आधी येऊ नका, मग मी भेटले नाही तर अजून मग तुम्ही म्हणता ताई आम्ही एवढा लांब आलो तुम्ही भेटले नाही. मी येते ताई तुमच्याकडे आज भेटायला. हो नक्की या अंबिका ताई. आणि तुम्हाला जर तुमच्या याचं हे करायचं असेल, प्रमोशन करायचं असेल तर मला नक्की DM करा. आणि फक्त 7,000 आपली आता फॅमिली होतीये, पण आपले व्हिडिओ कमीत कमी 50, 60, 70,000 लोक बघतायत. काही व्हिडिओ तर आपले याच्यावर गेलेत, लाखांवर गेलेत. तर तुम्हाला तुमच्या दुकानाचं, हॉटेलचं प्रमोशन करायचं असेल तर मला DM करा. हे माझं सांगणं झालं. आता तुम्हाला काही विचारायचं असेल, सांगायचं असेल तर मला नक्की विचारा, सांगा. अजून 2-3 मिनिटं मी लाईव्ह राहणार आहे. संदीप दादा, मी आधीच सांगितलंय मी सुंदर दिसत नाही, हे फिल्टर आहे. म्हणजे मी आहे सुंदर, त्याला काही नाही, पण हे आता मी फिल्टर लावलंय. समोर बघितल्यावर नंतर मला सांगा. आम्हाला पण करायचं आहे प्रमोशन. तुमच्या धंद्याचं मी तसंच प्रमोशन केलंय, तसाच व्हिडिओ टाकलाय मी तुमच्या याचा. बघितलं का तू? खावा पेढा उत्पादक फुकटमध्ये. कोण करता का? एवढी मोठी सेलिब्रिटी झाली मी आता. एवढी मोठी सेलिब्रिटी झाली मी आता, तरी तुमच्या कामाचं मी केलंय. स्टोरी ठेवते तुमचे, व्हिडिओ टाकते तुमचे, तरी तू म्हणतो प्रमोशन करायचंय. काय राव, बघितलं नाही का तू? खवा पेढा उत्पादक टाकलेले मी. काही पण ताई, खरंच तुम्ही समोरून पण छान दिसता. तुम्ही बघितलंय का अंबिका ताई? मला समोरून पण छान दिसते. हे फिल्टर लावलंय मी. फिल्टर मध्ये कोणी पण छान दिसतं. मला खोटं बोलायला आवडत नाही, जे खरं आहे ते आहे. आणि मी एक विथआउट फिल्टरचा व्हिडिओ पण बनवणार आहे. माझ्या डोक्यात चाललंय की बऱ्याच लोकांना हे आहे. हाय हाय, मी व्हिडिओ टाकतो उद्या, तुझ्या आयडीवर टाक. हो चालेल, मला टॅग कर, मी माझ्या आयडीवर शेअर करते, काहीच प्रॉब्लेम नाही. होऊन तुमच्यासाठी, तुम्हाला सपोर्ट नाही करणार तर कोणाला सपोर्ट करणार? तुम्ही माझे भाऊ आहे. भाऊ बहिणींना सपोर्ट करतील, बहिणी भावांना सपोर्ट करतील, तेव्हाच तर होईल. ओके, सगळ्यांचे प्रश्न संपलेत का आता? सगळ्यांचं बोलणं संपलंय का आता? मला सांगा.
मग आपण लाईव्ह ऑफ करू. स्वप्नील, हाय स्वप्नील, कसा आहेस? मी ओळखलं बरं का तुला. हो मी बघितलं, तुमच्याकडून गुलाबजामुन घेऊन गेलेली. अच्छा, ओके ओके ओके. हो जेवण वगैरे झालंय माझं. नमस्कार, हाय. आज नाही का बाजारला गेला? मी भावी आमदार. बाजार आहे आज 5-5:30च्या नंतर पाटसच्या बाजारात जाणार आहे, त्याचीच तयारी झाली आहे. हो जेवण झालं माझं. तुमचं झालंय का जेवण? आणि बारामतीकर आमदार, भावी आमदार, आमच्या गावाकडे पण लक्ष द्या, आमच्या गावाचा पण विकास करा, जरा काही पार्क बिर्क चालू करा. आमच्या ह्याच्यात आम्हाला फिरायला जायला पार्क नाहीये अजून. लोकांच्या ज्या समस्या असतील त्या मी माझ्या व्हिडिओच्या थ्रू मांडण्याचा प्रयत्न करेन. हाय शिंदे एंटरप्राइजेस, तुमच्या दुकानाचं जर तुम्हाला प्रमोशन करायचं असेल तर मला डीएम करा. एंटरप्राइजेस ऐकल्यानंतर मला समजलं, बघितल्यानंतर मला समजलं की तुमचं दुकान वगैरे असेल तर मला डीएम करा. आपण तुमच्या याचं प्रमोशन करू. तुमच्या दुकानामध्ये, शॉपमध्ये, हॉटेलमध्ये येऊन आपण व्हिडिओ बनवू आणि तुमच्या व्यवसायाचं प्रमोशन करू. हाय कोमल, अर्जुन शिंदे हाय. मला निवडून येऊ द्या. स्वामी समर्थांना प्रार्थना आहे. तुम्ही जर एक चांगले प्रतिस्पर्धी असाल तर स्वामी समर्थ तुम्हाला निवडून देतील. कुरकुमला कधी येणार आहात? कुरकुम गुरुवारचा बाजार असतो, मी गुरुवारला येणार आहे बाजारला, कुरकुम बाजारला गुरुवारी. मी पण ताई मेकअप आर्टिस्ट आहे. मग तुमचा पण व्हिडिओ करू ताई, पूजा ताई, काही विषय नाही, मला आवडेल तुमच्यासोबत व्हिडिओ करायला. पाटसला आपली भेट होईल का? हो नक्की या, बाजारात मी आहेच थांबलेली, फक्त येऊन भेटा, बोला, सांगा तुमचे व्हिडिओ बघून आलोय ताई. आणि पूजा ताई मेकअप आर्टिस्ट आहात, तुमच्या जर पार्लरचं तुम्हाला प्रमोशन करायचं असेल तर तेही करू. तुम्ही माझा मेकअप करा, मी माझ्या आयडी वर मेन्शन करते की ह्या ताईने माझा मेकअप केला आहे, तुम्ही त्यांच्याकडे जाऊन मेकअप करा म्हणून. अंबिका ताई, मी हे तुम्हाला पर्सनल मध्ये सांगेल, असं मी ऑनलाईन सांगू शकत नाही, माफ करा. थँक्यू. आमदार झालो की तुमच्या समस्या लेखी द्या. तुम्ही जर चांगले उमेदवार असाल तर नक्की आमदार होणार. ओ वाव. ओके डन. बाजारात येऊन आपण गप्पा मारू शकू. दोन्ही ताईंना सांगते, अंबिका ताई आणि पूजा ताई. डायरेक्ट भेटल्यानंतर मी सांगते तुम्हाला मी कुठे राहते. ओ रील स्टार फॉलो मी. रिक्वेस्ट उचला ना. कसली रिक्वेस्ट उचलू राव? बरं चला आता बाय सगळ्यांना. मला बाकी पण कामं आहेत. आणि थँक्यू आपल्या लाईव्हला जॉईन झाल्याबद्दल. आणि असंच सपोर्ट करत राहा आपल्या चॅनलला. मी आता लाईव्ह बंद करणारच आहे. आणि बाय बाय सगळ्यांना. थँक्यू. असेच सपोर्ट करत राहा आणि असेच चांगले चांगले लोक तुमच्याही आयुष्यात येत राहो, माझ्याही आयुष्यात येत राहो. आयडी आहे माझा. ओके भेटू बाजारात नक्की या. आमच्या अर्थ मूव्हर्स लँड डेव्हलपर्स बिझनेस आहे, प्रमोशन करता का? हो मी प्रमोशन करते, सगळ्याच गोष्टीचं प्रमोशन करणार आहे. राव आता मी लाईव्ह बंद करायला चालले, तुम्ही प्रश्न विचारायला लागलेत, असं असतं का? आधीच विचारायचे प्रश्न. आता बघा बरं किती वेळ झालाय, मी किती वेळ झाली लाईव्ह आहे. आणि मला ते हे करता येत नाही. आप हमको फॉलो करो, हम आपको फॉलो करेंगे. ओके. आणि मी लाईव्हला आता पहिल्या दुसऱ्यांदाच लाईव्ह येते, तर मला कळत नाही ते लाईव्हला जॉईन कसं करायचं दुसऱ्यांना, तर माफ करा. स्वामी महाराज. चला बाय आता. बाय बाय सगळ्यांना. बाय बाय. बाय बाय.